हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय शंकरपाळी आणि त्याच्यासाठी मी इथं दूध घेतलं आहे. सगळ्याचं प्रमाण आपण 1 वाटी घेतलं आहे. साखर तेवढी आपण जास्ती घालतो आणि हे बघा, तूप 1 वाटी, 1 वाटी दूध असं प्रमाण घेऊन आपण हे मिश्रण तयार करतो. हे छान आपली साखर विरघळू द्यायची. आपण साधारण 1.5 ते 2 वाटी साखर आपण घालायची. साखर ही जास्त घ्यायची आहे कारण आपण मैदा ॲड करणार आहोत त्याच्यात. आणि हे चांगलं असं शिजू द्यायचं आहे. शिजून ही साखर अशी मेल्ट झाली की आपण हे बंद करायचं आहे. गॅस बंद करून हे मिश्रण गार होऊ द्यायचं आहे आणि मग ह्याच्यात मावेल एवढा आपण मैदा ॲड करायचा आहे. हे आता मेल्ट होऊ दे. बघू शकता असा उकळ येतो आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण आपण साखर विरघळली आपली ह्याच्यातली. आणि आपण ह्याच्यात वेलची, पिठी साखर करून घेतली. वेलचीत थोडीशी साखर घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते देखील ॲड केलं ह्याच्यात. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊ द्यायचं आहे. आपण थंड झालं की मग ह्याच्यात मावेल एवढा मैदा आपण घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात मैदा ॲड करून घ्यायचा आहे. जर जुना मैदा असेल तर शक्यतो चाळून घ्या, त्यानं मोकळा देखील होतो आणि छान खुसखुशीत होतात शंकरपाळ्या. हे आता मळून घ्यायचं आपण. बघू शकता मी मळते, छान मळून घ्यायचं आहे आपण. आणि मळताना असं एकत्र करायचं. थोडंसं आपल्याला वाटेल हे वसवशीत आहे किंवा एखाद्यांचं कोरडं झालं तर थोडंसं दूध लावून मळा, पण शक्यतो हे प्रमाण बरोबर आहे 1-1 वाटीचं, की ह्याच्यात बरोबर अर्धा किलो मैदा मावतो. हे आपण एकसारखं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं रेस्ट करून मग आपण लगेच शंकरपाळ्या कट करून तळून घ्यायचे आहेत. हे पीठ बघू शकता आपण, एक गोळा मोठा घ्यायचा आहे ह्याच्यातला. हे बघू शकता असा गोळा घेतला आहे. हा आपण आता लाटून घ्यायचा आहे. हे बघू शकताय आपण पोळी लाटून घेतली. आता हे कट करूया. आपण असे कट करून घेतलेत. साईज अजून जाड ठेवू शकताय तुम्ही, खुसखुशीतच होणार कसंही केलं तरी. आणि इथं आपण तळून घेतो आहे. हे बघा, कलर तुमच्या अकॉर्डिंग. जर असं जास्त भाजलं ना तर छान खुसखुशीत लागतात. आणि मी करून बघितलं, खुसखुशीत झाले, चवीला देखील छान झाले. साखर वगैरे खूप व्यवस्थित झाली आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि दिवाळीचा फराळ कुठपर्यंत आला आहे तुमचा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.